नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तारीख आहे 23 जुलै. तर आज पावसाने सुरुवात केली. सगळीकडे पाऊस आहे आणि गर्दी खूप आहे रोडला, ट्रॅफिक वगैरे. तर अशा ट्रॅफिकमध्ये आपण कशा पद्धतीने काम केले व किती काम झाले तर ब्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. नमस्कार मित्रांनो, तर सकाळचे वाजले 5:37. तर आपण घराच्या इथं निघलोय, कारण आज उशीर झाला. उशीर म्हणजे गाडी साफ केली, घाण झाली होती काल खूप. पण आता सुद्धा पाऊसच चालू आहे, पण मला ती गाडी घाण नाही आवडत. ठीक आहे, 15 मिनिटं उशीर तर उशीर, पण गाडी वॉश करून घेतली प्रॉपर. आणि आता इथनं थोडासा गॅस काला बाहेर गेलो होतो रात्री, तर CNG भरून घेतो. 2 गाड्या खाली बसलाय, जाताना एक गाडी आणखी बसल, म्हणजे परत कुठंतरी वेट करा. CNG भेटतोय नाही भेटत तर ठीक आहे. सुरुवातच थोडीशी लेट, पण हरकत नाही, गाड्या पण नाही येत, त्यामुळे 5-10 मिनिटांमध्ये CNG भरलं. काय नाही, जास्त 100, 200, 150-200 रुपयाचं बसलं तर बसल, म्हणजे आपल्याला टॉपअप काम करता येईल. म्हणजे 180-200 किलोमीटरचं काम करता येईल आपल्याला. तर CNG भरू आणि बघूया सुरुवात कोण करते आपली. आपण CNGच्या रांगेमध्ये उभो होतो आणि आपल्याला एक राईड आली हिंजवडी फेज 3ची. भोसरीतनं दाखवलं 300 मीटरवरनं. तर पहिल्यांदा आली ती गेली, दुसरे कोणी घेतली. नंतर 2 मिनिटांनी परत आली, मग मी एक्सेप्ट केली तर पटकन एक्सेप्ट झाली. गाडी वळून गेलो तर म्हणजे तिथपर्यंत जायच्या आधीच ती एक 50 मीटरवरच कॅन्सल झाली. आणि मग म्हणलं आता आलोय तर CNG भरूनच घेऊ. तर CNG भरायला गेलो तर गाड्या उभ्या म्हणलं काय झालं, 5 मिनिटं झाली गाडी उभी. तर विचारलं तर प्रेशर डाऊन झालं त्यांचं, तर ते म्हणले आणखी 5-10 मिनिटं लागेल. तर आपल्याकडे CNG आहे, नाही असं नाही, 2 गाड्या खाली बसलाय, तर आपल्याला नंतर पुढे भरता येईल. म्हणजे आपल्याला सकाळचं मॉर्निंगचं काम कशाला स्टॉप करायचं. एखादी राईड पडली तर पडून जाते, सुरुवात होऊन जाते आपली. तर हा विचार करून मी आता निघलोय आणि CNG जिथं आपल्याला भेटेल तिथं आपण CNG फिल करून घेऊ आणि बघूया नंतर काम कसं होते. ओलाने आपल्या सुरुवात केली आहे. आपल्याला एअरपोर्टची राईड भेटली 2.5 किलोमीटर, कस्टमर लांब आहे. 226 का 240 असं काहीतरी फेअर दाखवलाय. तर बघूया वेळ किती लागतोय आणि राईड एक्सेप्ट होती का नाही होत, बघूया काय होते. आपल्याला परत ओलाकडनं पिंपरी चिंचवडची राईड भेटली, एरोमॉलकडनं 230 का असं काहीतरी फेअर दाखवले. आधीच्या राईडचे 223 रुपये दाखवलेत. कस्टमरचं बिल झालं 256. तर कालच्या व्हिडिओमध्ये एकाने विचारलं होतं एअरपोर्टचे नियम सांगा. ते एअरपोर्टचे नियम असे होते की या रोडला पिकअप नाही करता येत, तुम्हाला या राईट साईडमधनं बिल्डिंगमधनं जिथे मी चाललोय तिथनंच पिकअप करावं लागतं. इथं फक्त फर्स्ट टाइम स्क्रीन त्यांना दाखवायची कुठनं आलोय ॲपमधनं, आणि नंतर मग पुढून तुम्ही जाऊ शकता. तर मी स्क्रीन त्यांना दाखवायची इथं एंट्रीला, कोणत्या ॲपमधनं आलोय आपण, ओला का उबेर. आणि इथं आता हे फर्स्ट फ्लोअर, सेकंड आणि थर्ड फ्लोअरला, फोर्थला आपल्याला सेकंडपासून ओलाचं पिकअप आहे, ओला उबेरचं. आणि मग नंतर मग आपल्याला परत थर्ड आणि फोर्थ वरनं रिटर्न घेऊन परत सेकंडला यावं लागतं आणि मग कस्टमरला पिक करायचं. आता इथनं मी कस्टमरला कॉल करणार आता की तुम्ही आलात का म्हणून, म्हणजे राईड कन्फर्म होती. म्हणजे कन्फर्म पेक्षा तिथे जर गर्दी असेल सेकंड फ्लोअरला तर आपल्याला उभं राहायला जागा नाही, ती लोक हे करतात तिथली. तर आपलं सरळ कस्टमरला कॉल करायचा, आलेत का विचारून घ्यायचं आणि मग नंतर पटकन येऊन आपलं जायचं, निघून एक्झिट मारून जायचं. ठीक आहे, मी कस्टमरला कॉल करतो. तर इथं आता कस्टमर चाललंय, म्हणजे थोडस वेळ आहे वाटतं त्यांना येण्यासाठी. तर आपण इथं थांबतोय आणि मग नंतर कस्टमरचा कॉल आल्यानंतर आपण जाऊया परत. मग हो का, आता आपण कस्टमरला कॉल केला. कस्टमरने आज फर्स्ट टाइम असं झालं की ऍडव्हान्स बुकिंग होती, म्हणजे ऍडव्हान्स म्हणजे ते एअरपोर्टला असताना त्यांनी कॅब बुक केली. तर आपण आता आलाय त्यांचा कॉल की आलोय म्हणून एरोमॉलला सेकंड फ्लोअरला. आता हे थर्ड फ्लोअर आहे, इथनं आता सेकंड फ्लोअरला जायचं आणि ओलाच्या रो मध्ये जाऊन थांबायचं. कस्टमर येतं तिथं पिक करायचं आणि गेटवर आउटला परत ऍप ओपन करून त्यांना दाखवायचं की खरंच आपण ओलाकडनंच राईड घेतली किंवा उबेरकडनंच राईड भेटली. तर ती मग तिथनं आपल्याला गेट पास म्हणजे त्यांची एंट्री करतात. नाही तर तुम्हाला 130 रुपये पे करावे लागतात तिथं, असं पण आहे. तुम्ही जर डायरेक्ट गेलात आणि राईड कॅन्सल झाली, डायरेक्ट बाहेर पडलं तर 130 रुपये फाईन द्यावा लागेल आणि मग तुम्हाला परत जावं लागेल किंवा मग तिथनंच परत वळून परत जायचं आणि मग आपल्याला राईड भेटून जाते. सोडलंय आपण कस्टमरला आत्ताच. कस्टमरचं बिल झालं 355, आपल्याला दिले 216 रुपये आणि 226. तर 440 रुपये आपलं 2 याच्यामध्ये ट्रिपमध्ये झाले आणि गाडी चालली 43 किलोमीटर. टाइम झालाय 7:29.
तर इथं पुढं CNG पंप आहे, थोडं पुढं CNG भरून घेतो. 3 गाड्या खाली बसलाय, आलोय तर इकडं, आणि नंतर बघूया आपल्याला राईड कोण देते. तर याच्या आधी एक छोटीशी राईड आली ती 100 रुपयाची, पण ती ऑलरेडी कस्टमर 5 मिनिटावर होतं, तर ती काही ऍक्सेप्ट केली नाही. तर ठीक आहे, बघूया आता आपल्याला CNG भरून किती वेळ लागतो. गॅस भरला आपण, 298 रुपयाचा गॅस बसलाय, आणि ओलाकडनं राईड भेटली आपल्याला परत हिंजवडीची फेज 1. छोटीशी राईड आहे, 12 किलोमीटरची, 12 आणि 14 किलोमीटरची, 184 दाखवलेत. तर ठीक आहे, मी ऍक्सेप्ट केली. म्हणलं तिकडनं आपल्याला परत रिटर्नची भेटून जाते फेज 1 पासून अलीकडनं. सो चालू आहे कस्टमरला पिक करायला. एक अर्धा तास किंवा 40 मिनिटं, 35-40 मिनिटं लागतील माझ्या हिशोबाने. ठीक आहे, थोडंसं 1 तास आपलं काम आज स्लोच आहे, हरकत नाही. जेवढं काम करता येईल तेवढं आपण करूया. आत्ताची राईड आपल्याला हिंजवडीची भेटली होती, ती मोरवाडीतनं 12 किलोमीटर आणि 2 किलोमीटरचा पिकअप. तर एवढं ट्रॅफिक लागले तिथे येताना की नको नको झालं. तिथं जवळपास 20-25 मिनिटं एक्स्ट्रा लागले राईडला. फेअर तर काय 210 रुपये, 183 आपल्याला दिलेत. आणि आता इथनं एक राईड भेटली आहे 5 किलोमीटर लांब आहे कस्टमर, त्याचे 50 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटणार आहेत. आणि 6.5 किलोमीटरचा ड्रॉप आहे हिंजवडीला परत. त्याचे दाखवलेत मला 320 का 340 रुपये दाखवलेत, प्लस हे 50 रुपये एक्स्ट्रा भेटेल. म्हणजे आता ही राईड जर ऍक्च्युअल कॅन्सल नाही झाली तर जो आपण तासभर तिथं थांबलो, अर्धा तास, ते आपल्याला बॅकलॉग सगळं या राईडमध्ये कव्हर होणार आहे. 6 आणि 5 11 किलोमीटरचे आपल्याला 390 वगैरे किंवा 380 रुपये आपल्याला भेटणार आहेत, जर राईड कम्प्लीट झाली तर. कॅन्सल झाली नाही तर बघूया. आता हे बहुतेक इथं कॅब नसाव्यात, त्यामुळे सर्ज वगैरे भेटला असेल डबल रेटचा. तर बघूया नेमकं काय विषय आहे, आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. हा एरिया बघा, हिंजवडी मान रोडला, किती मस्त आहे. पण इथं हा आउटसाईड होता, आता एवढ्या बिल्डिंग झाल्यात ना इथं की लेफ्ट साईडला. आता आपण तिकडे चाललोय त्या साईडला. इथं मी 1-2 वेळा ट्रिप घेतलेली आहे. मला मागं पण एकदा असंच 9 किलोमीटरचे 420 रुपये भेटले होते, 11 किलोमीटरचे सॉरी. आणि आता पण तसंच होते, बहुतेक 11-11.5 किलोमीटरच भरल. तर त्याची मला 390 वगैरे जर ट्रिप कम्प्लीट झाली तर तेवढे भेटतील. म्हणजे इथं कॅब येत नाहीत वाटतं जास्त, त्याच्यामुळे इथं सर्ज आहे आणि रेट व्यवस्थित भेटतो. तर ठीक आहे, बघूया काय होते. तर आपण ही राईड आता आणली, ब्लू रिच पासून आलो होतो आपण 5 किलोमीटर पुढं, आणि तिथून कस्टमरला घेतलं, आणि ती पुढं 6.5 किलोमीटर पुढं होती फक्त सोडायची, बाणे रोडला. तर कस्टमरचं बिल काहीतरी 400च्या वरती काहीतरी झाले. 365 आपल्याला दिलेत. 317 रुपये आपल्याला दिले होते, पण 317 नंतर आपल्याला 50 रुपये लॉंग पिकअप केला म्हणून त्याचे आपल्याला एक्स्ट्रा भेटलेले आहेत. तर 11 किलोमीटरचे 365 रुपये आपल्याला दिलेत. तर आपलं 989 रुपयाचं काम झालेलं आहे. गाडी चालली 72 किलोमीटर, टाइम झाला 9:52. तर ठीक आहे, इथनं आता बघूया आपण रॅपिडो चालू करू, आणि कोण राईड देते बघूया. उबेर पण चालू करतो, कारण उबेरचे 3 पॉईंट पूर्ण करायचे मला, उबेर गोल्ड का याच्यासाठी, प्रो साठी. तर बघूया आता कोण राईड देते आपल्याला. राऊंड 2 आपला एअरपोर्टला. तिथनं आपल्याला आपण जी राईड आणली हिंजवडीतनं सोडली कस्टमरला, त्याच्यानंतर एअरपोर्टची राईड पडली, ती गर्दी होती चांगलीच. तर 417 रुपये कस्टमरचं बिल झालं, 298 रुपये आपल्याला भेटलेत. आणि आता इथनं आपण परत निघलो होतो तर एक आपल्याला 1.4चा सर्ज भेटला. गर्दी बघा किती तुम्ही भरून येणाऱ्यांची. तर इथून आपल्याला एक कोरेगाव पार्कची राईड भेटली 1.4, 188 रुपये. तर हरकत नाही, आपल्याला वेटिंग टाइम भेटणार आहे आता परत, कारण इथं गाड्या खूप आहेत, पार वरपर्यंत गाड्या आहेत. तर आता इथनं आपण कस्टमरला फोन करू आणि विचारू की आलत का नाही, तर मग आपण वरती थांबू, कारण इथं गर्दीत अडकून राहण्यापेक्षा डायरेक्ट कस्टमर आल्यावरच आपण खाली येऊ. ठीक आहे, कस्टमरला फोन करतो. आलोय आपण कस्टमरला एक्झिट पॉइंटला सोडलंय, कोरेगाव पार्कला सोडले. तर ऑनलाईन पेमेंट होतं, मी पाहिलं नाही किती झालं, पण 190 वगैरे काहीतरी असेल, वेट टाइम वगैरे पण भेटला असेल आपल्याला. आणि आता मी टोटल केली तर 482 रुपये
आपलं उबेरचं झालंय आणि 889 रुपये आपलं ओलाचं झालेलं आहे. तर टोटल जर केली तर 1471 रुपये होतात. गाडी चालली 102 किलोमीटर आणि टाइम झालाय 12:28. आज 2 वेळेला ट्रॅफिक लागली आपल्याला, जाम म्हणजे डायरेक्ट 20-20 मिनिटाचे ट्रॅफिक लागले 2 वेळेस. वाकडला एकदा आणि एअरपोर्टच्या इथं ब्रित्या लूप रोडला तिथं एकदा लागली. आणि इथनं आपण आता परत कोरेगाव पार्क पासनं स्टेशन साईडला वळू घोरपडीच्या रोडला. तर आजचं काम काहीसं असं आहे की ट्रॅफिक भरपूर लागले. सकाळी थोडा उशीर पण झालता आणि भरपूर ट्रॅफिक आहे आज सगळीकडेच. कारण वातावरण तसं होतं, पाऊस पण भरपूर झालाय. त्या पाऊस झाल्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. हिंजवडीला पण खूप ट्रॅफिक आहे, कोरेगाव पार्कला. त्यामुळे तिकडे सर्च भेटला मला आज 2 ठिकाणी, 1.4चा आणि एका ठिकाणी तर डबलच पैसे भेटल्यासारखे झाले ओलाला. तर ठीक आहे, आता इथनं आपण आज काय खाल्लेलं नाहीये. आज आपण म्हणजे नाश्ता सुद्धा नाही, काय नाही, फक्त सकाळी चहा पिलाय. करायचा होता पण म्हणलं एअरपोर्टला करू, पण तिकडनं राईड भेटून गेली, मग मी निघून गेलो. आता वाजलेत 12:30. आता खायची काही इच्छा नाही. आता जर काय खाल्लं तर मी जेवणार नाही. सो आज आपला उपास घडतोय, हरकत नाही. आज ऍपल घेतलं होतं ते पण खराब निघलं. ठीक आहे, वातावरणच असं आहे, पावसाळा. तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय. आता स्टेशनच्या आधी आपण आता इथं पण सर दाखवत होता, पण ते ओला आणि रॅपिडो ऑन करतो आणि बघूया कोण राईड देते आपल्याला. कोरेगाव पार्क पासून आपण सगळ्या आपला गो टू केलं होतं की आपल्याला भोसरी साईडला राईड भेटावी म्हणून. तर रॅपिडोची आली एक राईड भोसरी, त्याच्या आधी एक आली होती मोरवाडीची, पिंपरीची. माझा तो विचार झाला होता, पण ती 2दा आली, मला 200 रुपये दाखवले. पण म्हटलं आणखी थोडंसं वेट करू आपण, कारण वेळ होता आपल्याकडं. तर भोसरी नेमकं मला दिसलं, जसं मी क्लिक केलं रॅपिडोची आणि ओलाची पण एक झाली, म्हणजे क्लिक नाही झाली पण आली होती. तर मी बघितलं की 200-250 रुपये दाखवणार आहेत. 252 रुपये काहीतरी फेर होता. तर धावडे वस्तीला आता मी कस्टमरला सोडले, मुलगाच होता फक्त, एक UP वरनं आला होता. तर त्याची ट्रेन वगैरे उशिरा झाली, गप्पा मारत आलो. एकटाच होता, इथं राहिला एकटाचे. ठीक आहे, हरकत नाही. तर कस्टमरला सोडले आपण, 250 रुपये घेतलेत आणि इथनं युटर्न मारून आपण आता 1 ते 1.5 किलोमीटरवर आपलं घर आहे. तर इथनं आता आपण घरी जातोय. आणि आज पुण्यामध्ये पाऊस भरपूर आहे आणि पाऊस सोबत ट्रॅफिक. तर वाईफ माझी सकाळी 9:30ला 9:40ला निघाली, ती 1:45 वाजता हिंजवडीला पोचली. तर 2 तासाच्या वर तिला जास्त लागलाय पोचायला. तर ठीक आहे, आता मी घरी निघतोय आणि नंतर आपण बघूया. तर आजचं आपलं किलोमीटर झालंय 122.9, 123 किलोमीटर. टाइम झालाय 1:27 आणि आपलं अर्निंग झालंय 1724 का असं काहीतरी दाखवलं होतं टोटल. मी स्क्रीनशॉट टाकून देईल. 1700च्या आसपास पकडून चाला की 500 रुपयाचं CNG पकडा तरी 1250 रुपये, 1200-1250 आपलं अर्निंग झालंय आजचं 8 तासामध्ये. तर ठीक आहे, भेटूया आता आपण उद्या.